अशोक खरातच्या एसआयटी चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे। अशोक खरात हा बदल्यांचं सुद्धा रॅकेट चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अनेक बड्या अधिकाऱ्यांना हवी ती पोस्टिंग खरातनं मिळवून दिल्याची माहिती आहे। त्याबद्दल खरात अधिकाऱ्यांकडून मोठी रक्कम सुद्धा घेत असल्याचं चौकशीतून समोर आल्याचं सांगितलं जात आहे। पाहूयात। अशोक खरात बदली रॅकेटचा मास्टरमाइंड। बड्या महिला अधिकाऱ्याला दिली क्रीम पोस्टिंग। बदलीत कुणाकुणाकडून घेतली खरातनं दलाली। अशोक खरातचं रोज एक नवनवीन रूप बाहेर येऊ लागलंय। अशोक खरात हा शासकीय अधिकाऱ्यांचं बदली रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अशोक खरातच्या एसआयटी चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। नाशिक मधील एका बड्या महिला अधिकाऱ्याला प्रशासनात काही केल्या मोठं पद मिळत नव्हतं। ही बडी महिला अधिकारी सातत्यानं अशोक खरातच्या ऑफिसचे उंबरे झिजवत होती। ईशानेश्वर मंदिरात या बड्या महिला अधिकाऱ्यानं पूजा घातल्याची माहिती सुद्धा एसआयटीच्या सूत्रांनी दिली आहे। त्या बड्या महिला अधिकाऱ्याला हवी असलेली क्रीम पोस्टिंग खरातच्या कृपेनं मिळाल्याचं सांगण्यात येत आहे। त्या मोबदल्यात खरातला लक्ष्मी दर्शन झाल्याचाही दावा एसआयटीच्या सूत्रांनी केलाय। अशोक खरातनं मदत केलेली ही एकमेव महिला अधिकारी नाही, तर अनेक अधिकाऱ्यांना क्रीम पोस्टिंग मिळवून देण्यामध्ये खरातचा मोलाचा हातभार होता। त्यामध्ये कोट्यावधींच्या कमाईमध्ये त्याला काही वाटा मिळाला, तर काही राजकीय नेत्यांच्या खिशामध्ये हा गेला। खरातकडे दैवी शक्ती आहे असं लोकांना वाटत होतं। खरात दैवी शक्तीच्या जोरावर हवी असलेली पोस्टिंग मिळवून देतो अशी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होती, पण खरी गोष्ट वेगळीच होती। खरात पूजेच्या नावाखाली जे पैसे उकळत होता तो पैसा बड्या नेत्यांना देत असल्याचं सांगण्यात येत आहे। महसूल आणि पोलीस प्रशासनातील अनेक बड्या अधिकाऱ्यांना हवी ती पोस्टिंग मिळाल्यानं तेही अशोक खरातचे भक्त झाले होते। त्यामुळेच अशोक खरातची कुणालाही दमदाटी करणं, कुणाचीही जमीन बळकावण्यापर्यंत भीड चेपली होती। काही अधिकारी अशोक खरातची ढाल झाल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय। नाशिक येथील भोंदू अशोक खरात याची विशेष तपास पथकामार्फत सखोल चौकशी चालू आहे। या चौकशीत असे समोर आल्याचे समजते की अशोक खरातच्या घरगुती कार्यक्रमामध्ये, विवाह सोहळ्यामध्ये अनेक शासकीय प्रशासकीय अधिकारी, मंत्री, पुढारी, नेते वेळोवेळी सहभागी झालेले होते। खरे तर त्यांचे नियत कर्तव्य सोडून हे सर्व जर त्या ठिकाणी हजर असतील तर त्यांच्यावर कार्यालयीन चौकशीबरोबरच गुन्हेगाराला साथ दिली म्हणून त्यांना सहआरोपी केले पाहिजे। त्याचबरोबर तो फलज्योतिष सांगून तसेच त्यांच्या इच्छित ठिकाणी बदल्या करण्यासाठी संबंध जोडून आणत होता, याबद्दलही चौकशी करून तसे जर असेल तर या सर्वांना सहआरोपी करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र आणीच्या वतीने आम्ही करीत आहोत। अशोक खरातचा अंक ज्योतिषाचा धंदा खूपच जोरात चालला होता, पण अशोक खरातनं अनेक जोडधंदेही सुरू केले होते। विविध योजनांसाठी शासकीय निधी मिळवून देणं, लिटिगेशनच्या जमिनी स्वस्तात विकत घेणं, अधिकाऱ्यांच्या शासकीय चौकशा थांबवणं, राजकीय नेत्यांच्या ओळखीनं प्रमोशन मिळवून देणं, उद्योगपतींची अडलेली शासकीय कामं मार्गी लावणं असे उद्योग अशोक खरातनं सुरू केले होते। अशोक खरातच्या कुकर्मांचा भांडाफोड झाल्यानंतर त्यानं केलेली इतर पापं आणि जोडधंदेही आता समोर येऊ लागले। अशोक खरातचे लाभार्थी असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांचीही आता पाचावर धारण बसली आहे। भोंदू अशोक खरातचं हे जाळं केवळ पोस्टिंग किंवा काही जमिनी बळकावण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर प्रशासनात अंकुश ठेवण्यापासून ते सत्तेच्या चाव्यांपर्यंत ते पोहोचलेलं होतं। त्यामुळे या एकूण चौकशीमध्ये आता कुणाकुणाची नावं समोर येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।